नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी वेस्ट पेपर, तुमचा मॅगझिनचा पेपर असू द्या किंवा न्यूजपेपर असू द्या किंवा कुठलाही दुसरा पेपर असू द्या वह्या पुस्तकांमधला, तर त्या कागदापासून, त्या पेपरपासून आपल्याला रांगोळी काढायची आहे। ती कशी काढायची तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी बघा, रांगोळी काढण्यासाठी मी हा एक पेपर घेतला आहे मॅगझिनचा, मासिक होतं ते, तर त्याचा एक पेपर घेतला आहे। त्यानंतर त्याला मी असं फोल्ड केलं आहे। फोल्ड केल्यानंतर आपल्याला पुन्हा म्हणजे त्याची परत एक घडी घालायची आहे। आता मी ही पुन्हा फोल्ड करून घेत आहे बघा। तर तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करू शकता। एक घड्या किंवा दोन घड्या ह्या प्रकारे तुम्ही याला फोल्ड करू शकता। तुम्हाला जेवढे आकार जास्त हवे असतील तर तुम्ही जास्त घड्या घालायच्या आहेत, आणि जर तुम्हाला कमी शेप हवे असतील, कमी आकार हवे असतील तर तेव्हा तुम्ही त्याच्या एक किंवा दोनच घड्या घालायच्या आहेत। तर जास्त पण घड्या घालून जास्त आकार पण ते खूप जास्त बटबटीत वाटतं, त्यासाठी थोडे मोजकेच आकार काढायचे आणि त्यामुळे रांगोळीसुद्धा सुटसुटीत दिसते आणि छान दिसते। तर बघा, ह्या प्रकारे मी इथं फोल्ड करून घेतला आहे। आता आपल्याला यावर काही आकार काढायचे आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावर आकार काढू शकता। तर मी बघा इथे असा एक गोलाकार आकार केला आहे। हा आपण कट केल्यानंतर तुम्हाला त्याचा शेप पूर्ण दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला जे आकार आहेत ते हाफ काढायचे आहेत। आता इथे मी ट्रँगल काढणार आहे, म्हणजे हा हाफ ट्रँगल काढला आहे, आणि ज्यावेळेस आपण पेपर कट करणार आहोत ना त्यावेळेस तो तुम्हाला ट्रँगल पूर्ण दिसेल। आणि आता हे ज्या पाकळ्या काढल्या आहेत त्या मी पूर्ण काढल्या आहेत। जेव्हा कट करणार आहेत, ओपन करणार आहेत, तेव्हा त्या पाकळ्या तुम्हाला दोन दिसतील। तर जी एक पाकळी आहे ती कट केल्यावर दोन दिसणार आहेत, आणि जो हाफ शेप आहे, हाफ ट्रँगल जो आहे तो तुम्हाला कट केल्यानंतर कंप्लीट ट्रँगल दिसणार आहेत। तर आता मी हे जे आकार आहेत ते कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले पण आकार कट करू शकता, पाना फुलांचे किंवा साध्या तुम्ही स्ट्रीप जरी पट्ट्या पट्ट्यां टाईप जरी तुम्ही कट केलं तरी तीसुद्धा सुंदर डिझाईन होऊ शकते। तर तुमच्या कल्पनाशक्तीनुसार तुम्ही हे डिझाईन काढायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहेत। तर मला वाटतं थोडेसे मोठे आकार काढले ना तर ते कट करायला पण सोपं जातं, त्यामुळे जास्त बारीक आकार काढायचे नाही आहेत, छोटे छोटे मध्यम आणि किंवा मोठ्या आकाराचे डिझाईन काढायचे आहेत। तर बघा, हे आता मी कट करून घेतले आहेत, ट्रँगलसुद्धा कट केला आहेत आणि ह्या दोन पाकळ्या आहेत त्यासुद्धा कट करून घेत आहे। पेपर हा जास्त जाड नाही वापरायचा, थोडासा पातळच वापरायचा आहे। एक तर तुम्ही मासिक जे असतं मॅगझिन वगैरे त्याचा पेपर वापरू शकता, किंवा तुम्ही न्यूजपेपरसुद्धा वापरू शकता, किंवा तुम्ही वह्यांचे जे पेपर्स असतात ते सुद्धा वापरू शकतात। कारण जास्त जाड पेपर घेतला आणि तुम्ही फोल्ड केलं तर ते कटिंग करायला थोडं अवघड जाईल, तुम्हाला जास्त ते कटिंग इझिली होणार नाही, त्यासाठी थोडासा पातळच पेपर घ्यायचा आहे। तर ह्या प्रकारे बघा तुम्ही म्हणजे ह्या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन ज्या आहेत त्या तुमच्या कल्पनाशक्तीनुसार तुम्ही क्रिएट करू शकता, बनवू शकता। ज्यांना कोणाला रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे, आणि आपण म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण कधीही कुठलीही डिझाईन बनवू शकतो ह्याच्या माध्यमातून। तर आपल्यापैकी बऱ्याच जणींनी किंवा बऱ्याच माझ्या ताई दादांनी किंवा मैत्रिणींनी हा प्रयोग आपल्या लहानपणी केलेला असणार आहे। तर तुम्हालासुद्धा आठवण होईल, तुम्ही जर हा प्रयोग कधी लहानपणी केला असेल तर तुम्हालासुद्धा ह्याची आठवण होईल। तर बघा किती सुंदर आकार हा तयार झालेला आहे, मध्ये गोल डिझाईन तयार झाली आहे, साईडला ज्या आहेत त्या चारी साईडला त्रिकोण आहेत आणि त्याच्या साईडला त्या पाकळ्या आहेत। त्रिकोण मी अर्धा कट केला होता, तो तुम्हाला कंप्लीट दिसतोय, आणि जी पाकळी जी होती ती मी एक सिंगल पूर्ण कट केली होती, त्या तुम्हाला दोन्ही साईडला दिसत आहेत। तर आता आपण ह्यामध्ये हा पेपर आपल्याला एका जागी ठेवायचा आहे, आणि त्यावर आपल्याला जो कट एरिया आहे ना तिथे आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर टाकू शकता। थोडंसं तुम्हाला तो असं वाटत असेल की तो हलतोय कागद, तर थोडंसं तुम्ही हलक्या हाताने त्याला पकडायचं आहे, नाही पकडलं तरी चालतं आहे, थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून तो कागद कलर टाकायचे आहेत। तर मी तर सुरुवातीला थोड्या वेळा फक्त तो कागद पकडला होता, पण नंतर मी त्याला सोडून दिला आणि कलर त्यामध्ये टाकत आहे।
तर बघा काही जण असतात ते जॉबला जातात, काही माझ्या मैत्रिणी, तर त्यांना वेळ नसतो रांगोळी काढण्यासाठी. तर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे जे कात्रणं आहेत, डिझाईन्स आहेत, त्या तुम्ही तयार करून ठेवू शकता. आणि तुम्ही रोज वेगवेगळ्या प्रकारची हे कात्रणं वापरून, हे डिझाईन्स वापरून तुम्ही रांगोळी काढू शकता. अगदी कमी वेळामध्ये होते. आणि जर हे कात्रणं तुम्ही आधीच करून ठेवले असतील तर तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही रांगोळी काढायला. कधीही तुम्ही काढू शकता. किंवा बघा आपल्या घरामध्ये आपल्या छोट्या मुली असतात, त्यांनासुद्धा रांगोळीची आवड असते, पण आपल्याला त्यांना शिकवायला वेळ नसतो किंवा त्यांना अभ्यासामुळे वेळ मिळत नाही. तर त्या छोट्या मुलींसाठी सुद्धा ही एक उपयोगी गोष्ट आहे. त्यांनासुद्धा तुम्ही असे छोटे छोटे जे पेपर्स आहेत त्याचे कात्रणं करून, डिझाईन्स करून त्यांना ह्या प्रकारे रांगोळी शिकवू शकता. ज्यांना कोणाला रांगोळी काढता येत नाही त्या काय करतात, बाहेर विकत साचे मिळतात रांगोळीचे, ते साचे आणतात आणि त्यापासून रांगोळी काढतात. पण ते साचे ठराविक असतात आपल्याकडं आणि त्याच डिझाईन काढायला आपल्याला कंटाळा येतो. थोडंसं नवीन काहीतरी आपल्याला डिझाईन हवे असतात. तर अशा वेळेस तुम्ही ह्या पेपरपासून अशा प्रकारच्या साच्या तयार करून तुम्ही छान रांगोळ्या काढू शकता. तर बघा आता मी ह्यामध्ये कलर भरून घेतले आहेत. ते थोडेफार पेपरवर सांडतात, पण काही प्रॉब्लेम नाही. खाली ते जास्त पसरत नाही. जिथे कट एरिया आहे तेवढ्या एरियातच ते कलर बरोबर पडतात ते. आता पेपर जो आहे तो मात्र आपल्याला हळूवार काढायचा आहे. जे पेपरचे दोन्ही कॉर्नर आहेत समोरासमोरील, ते कॉर्नर पकडायचे आहेत आणि आपल्याला हळूच पेपर तो काढायचा आहे. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे. तर आता माझे कलर हे फिलअप करून झालेले आहेत. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा कागद हळूच उचलायचा आहे. तर बघा किती सुंदर आकार आपले इथे तयार झाले आहेत. तर आता आपल्याला ह्याला थोडंसं व्हाईट रांगोळीने आपल्याला बॉर्डर्स करायचे आहेत. तर मी ह्या प्रकारे ह्याला डिझाईन्स करत आहे, बॉर्डर करत आहे व्हाईट रांगोळींनी. त्यामुळे जे आपले हे आकार आहेत ते जास्त उठून दिसतील. तर बघा आपली सुंदर रांगोळी तयार झाली आहे अगदी कमी वेळामध्ये. तर आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.